तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वन विभागाने तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथे काळवीट ब्लॅक बक या संरक्षित वन्य प्राण्याच्या शिकारी प्रकरणी धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। वन विभागाला 6 जुलै 2026 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथे काळविटाची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार वनपाल पाथरीकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले। कारवाई दरम्यान आरोपी शंकर दामा मुंढे, शिवहरी दामा मुंढे आणि देविदास दामा मुंढे यांच्या घरी काळविटाचे मांस शिजवत असल्याचे आढळून आले। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। त्याचा शोध सुरू असून पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे। ही कारवाई उपवन संरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वन संरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे व वनपाल पाथरीकर करीत आहेत। या कारवाईत वनरक्षक निकाळजे जाधव धवसे तसेच वाहन चालक गजानन कुटे यांनी सहकार्य केलं। दरम्यान वन विभागाने कुठेही वन्य प्राण्यांच्या शिकारीची घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी। वन्य प्राण्यांची शिकार करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून दोषी आढळल्यास कमाल 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। त्यामुळे अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती त्वरित वन विभागाला देऊन वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।